तर पुण्यातील मानाचा आणि देशभरातील गणेश भक्तांचा श्रद्धास्थान असलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या यंदाच्या गणेशोत्सवाची भव्य सजावट चर्चेचा विषय ठरणार आहे। यंदा दगडूशेठ बाप्पासाठी थेट वृंदावनच्या प्रसिद्ध प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे। राधा कृष्णाप्रती असलेलं दिव्य प्रेम आणि भक्तीचा संदेश देणाऱ्या या मंदिराच्या तेजस्वी प्रतिकृतीमुळे भाविकांना प्रेम भावनेत तल्लीन करणारा आध्यात्मिक प्रवास अनुभवता येईल। तर शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। शिवानी, यंदा दगडूशेठचा थाट नेमका कसा असणार आहे? गणेशोत्सवासाठी कशी जय्यत तयारी केली जाते? माधवी, आपण जर बघितलं तर पुण्यात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे। डीजेवरनं वाद बघायला मिळाला, मात्र या सगळ्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा जे काही देखावा असतो तो आकर्षित करणारा असतो आणि तो कोणता असतो याबाबत सगळ्यांना आतुरता असते। तर यावेळीस वृंदावनच्या प्रेम मंदिराची ही प्रतिकृती आहे ती साकारण्यात येणार आहे। संगमवराचं जे पांढरं शुभ्र मंदिर वृंदावनमध्ये आहे तसंच्या तसं मंदिर या ठिकाणी साकारण्यात येतं आणि त्याचं काम साधारण 40 ते 50% आहे ते पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सकाळी 7:30 वाजले आहेत आणि सकाळच्या वेळी हा संपूर्ण रस्ता बंद करून या मंदिराचं किंवा या संपूर्ण प्रतिकृतीचं आहे ते काम करण्यात येते। क्रेननी मंदिराचे एक टप्पे चढवण्यात येत आहेत। एवढंच नाही तर कळसापर्यंत या सगळ्या मंदिराचा ढाचा आहे तो बऱ्यापैकी तयार झालेला आहे। आपण जर बघितलं तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाखो जे गणेश भक्त आहेत ते दगडूशेठ बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात। त्यांचा देखावा असतो तो कोणता असतो त्याची चर्चा संपूर्ण पुण्यातच नाही तर महाराष्ट्रभर रंगत असते आणि त्याचाच हा पहिला देखावा आहे किंवा पहिली प्रतिकृती आहे ती आपण एबीपी माझावर दाखवत आहोत। संपूर्ण पांढरं शुभ्र मंदिर हे असणार आहे आणि यंदाचा बाप्पा आहे तो याच मंदिरात आहे तो विराजमान होणार आहे। आपण जर बघितलं तर मागच्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीच्या भारतातल्या वेगवेगळ्या प्राचीन मंदिर आहेत ते या ठिकाणी साकारण्यात येतात। हा देखावा पाहण्यासारखा असतो, मोठमोठे झुंबर आणि बराच जो थाट असतो बाप्पाचा तो एक वेगळा सगळ्यांना आनंद देणारा असतो। तोच आनंद यावर्षीही देण्यात येणार आहे आणि अर्थातच राधाकृष्ण यांची प्रेमलीला देखील या ठिकाणी दिसून येणार आहे। माझ्या मागे बघितलं तर संपूर्ण ढाचा तयार आहे आणि त्याच्यासोबतच एक टप्पे म्हणजे कळसापर्यंतचं काम देखील पूर्ण करण्यात येत आहेत। काही दिवसात बाप्पांच्या या सगळ्या कामाचं हे सगळं मंदिर पूर्ण होईल आणि अर्थातच यंदाचा श्रीमंत दगडूशेठ बाप्पा याच मंदिरात विराजमान होतील आणि संपूर्ण पुणेकर या बाप्पाचं एक रूप पाहण्यासाठी आतुर असतील। माधवी, नक्कीच पुणेकर या गणेशोत्सवाची अत्यंत आतुरतेनं नेहमीच वाट पाहत असतात। यंदाही पुणेकर तितक्याच उत्साहानं या गणरायाचं स्वागत करणार आहेत आणि त्यासाठी आता सगळेच गणेशोत्सव मंडळ जय्यत तयारी करतायत। शिवानी, या संदर्भात अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यातील प्रसिद्ध अशा दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाची जय्यत तयारी आपण पाहतोय। वृंदावन मंदिराचा देखावा साकारला जातोय, प्रतिकृती तयार केली जाते आणि असं भव्य अशी प्रतिकृती हे मंदिर आता सध्या पूर्णत्वाकडे जातंय कारण आता गणेशोत्सवासाठी केवळ 15 दिवसांचा अवधी राहिलेला आहे आणि त्यामुळे आता सगळेच गणेशोत्सव मंडळ जय्यत तयारी करताना दिसतात। पुण्यातल्या गणेशोत्सवाला एक आगळीवेगळी परंपरा आहे। पुण्यातले मानाचे 5 गणपती असोत किंवा दगडूशेठ हलवाई गणपती असो आणि त्यासोबतच इतर महत्त्वाची मोठी मंडळं या सगळ्यांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी केवळ राज्यभरातून नाही तर देशभरातून नागरिक येत असतात, गणेश भक्त येत असतात आणि त्या अनुषंगानं पुण्यातल्या गणेश मंडळांमध्ये आता सध्या अशीच लगबग पाहायला मिळते।